नाश्त्यासाठी आणि मुलांच्या डब्यासाठी जर तुम्ही वेगळा काही पदार्थ शोधत असाल, तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवर आलेला आहात. तर आज आपण बनवले आहेत खमंग, खुसखुशीत आणि मुख्य म्हणजे पौष्टिक मुगाच्या डाळीचे अप्पे. आता हे अप्पे तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा घरात बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हा एक मस्त असा ऑप्शन आहे. आता हे अप्पे बनवताना आपल्याला दुसरे काही इन्ग्रीडियंट्स लागणार नाहीत. फक्त मुगाची डाळ आणि आपल्याला ह्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रीडियंट्स मी ह्यामध्ये ॲड केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दिसेलच. तर त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल अप्पे बनवलेले आहेत, तर त्याबरोबर चटणी आलीच पाहिजे. पण खरंच सांगते मंडळी, ह्या आप्यासोबत चटणीची तुम्हाला आठवण सुद्धा होणार नाही. कारण आपण तितकेच खमंग आणि खुसखुशीत हे आप्पे बनवणार आहोत. त्यामध्ये तुम्ही तुमच्या मनानं काही व्हेजिटेबल सुद्धा ऍड करू शकता. मी ह्यामध्ये नाहीत आता ऍड केलेले. तुम्ही ऍड करू शकता. पण तुम्हाला चटणीची आठवण सुद्धा होणार नाही. चटणीची गरजही लागणार नाही. पण तरी सुद्धा तुम्ही केचप किंवा चटणी बनवू शकता. तर चला आपण आता अप्पे बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मुगाची डाळ. तर त्यामध्ये एक इन्ग्रीडियंट्स मी ऍड केलेला आहे ते म्हणजे पोहे. तर पोहेनं काय होतं, की जे अप्पे आहेत ते आतून सॉफ्ट होतात आणि वरून खुसखुशीत लागतात. तर त्यासाठी आपण थोडेसे पोहे ह्यामध्ये ऍड केलेले आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ आणि पोहे. ही डाळ आपल्याला 2 पाण्यानं म्हणजे 2 वेळा आपल्याला स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आहे. कारण यामध्ये कचरा किंवा धूळ असण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी ही डाळ आणि हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्यानं 2 वेळा धुवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाणी यामध्ये ऍड करून ही डाळ आपल्याला 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवायची आहे. खरं तर ही डाळ लगेच भिजली जाते. तर त्यासाठी तुम्हाला जर गडबड नसेल तर 4 तासासाठी तुम्ही ही डाळ भिजवू शकता. पण तुम्हाला जर गडबड असेल तर 2 ते 2.5 तासात किंवा 3 तासात आरामात ही डाळ व्यवस्थित भिजली जाते. तर तुम्ही बघू शकता ही डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे. आता ह्यानंतरची प्रोसेस आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजेच त्या डाळीमधलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. असं चाळणीत आपल्याला हे डाळ निथळून घ्यायची आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. आता ह्यामध्ये मी काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त मिरच्या करू शकता. त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर, थोडेसं आल्याचे तुकडे सुद्धा यामध्ये घेतलेले आहेत. कोथिंबीर तुम्ही चिरून सुद्धा वरून टाकू शकता. आता हे जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे, तर त्यातली ही डाळ आपण बिना पाण्याची थोडंसं अगदी पाणी 1-2 चमचे यामध्ये ऍड करणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित रबरबीत आपल्याला बारीक करायची आहे. एकदम बारीक नाही करायची. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. थोडीशी ओबड-धोबड ह्यामध्ये डाळ आहे. म्हणजेच खाताना दाताखाली आली की ती खूप छान लागते. ही डाळ आपल्याला 2 बॅचमध्ये बारीक करायची आहे. तर पहिल्या बॅचमध्ये मी थोडेसे लसणाच्या पाकळ्या, मिरच्या हिरव्या आणि थोडंसं आलं टाकलं होतं. तर आता या दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला ह्यामधलं काही ऍड करायची गरज नाही. त्यामध्ये तुम्हाला पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे. नाहीतर तुमचं पीठ पातळ होण्याची शक्यता आहे आणि व्यवस्थित अप्पे तुमचे बनणार नाहीत. तर त्यासाठी अगदी 2 ते 3 चमचे पाणी ह्यामध्ये ऍड करायचं आहे. एकदा का हे पीठ तयार झालं ना, की हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला अप्पे करायचे आहेत, तेव्हा हे मिश्रण बाहेर काढून यामध्ये इनो ऍड करून तुम्ही अप्पे बनवू शकता. इनोच्या ऐवजी तुम्ही खायचा सोडा सुद्धा वापरला तरी चालतो. पण इनो आजकाल खूप लेडीज ट्राय करतात किंवा त्याचा वापर जास्त करतात. तर इथं इनो वापरलेला आहे. तुम्ही खायचा सोडा सुद्धा वापरू शकता. ही डाळ आपण 2 बॅचमध्ये वाटून घेतलेली आहे. थोडीशी रबरबीतच ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हे अप्पे अजून पौष्टिक करायचे असतील, तर ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे मुलांना खूप हेल्दी हे नाश्ता होईल. तर हे मिश्रण मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ अजून शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे यामध्ये मी काय-काय ॲड केलेलं आहे आणि हे अप्पे मी कशाप्रकारे बनवले आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. त्यामध्ये धने जिरे पावडर ॲड केलेली आहे, थोडीशी हळद ॲड केलेली आहे, थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि तुम्हाला ह्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर ॲड करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. म्हणजे हे मसाले त्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील. आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आपल्याला मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. आता हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता हे पीठ तुम्ही बघू शकता जास्त सैलसर नाही किंवा जास्त घट्ट पण नाही. तर तुम्हाला अशी ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे.
आता अगदी आयत्या वेळेला म्हणजेच आपल्याला अप्पे तयार करायचे आहेत तेव्हाच आपल्याला हा इनो यामध्ये ऍड करायचा आहे. त्याआधी तुम्हाला इनो किंवा सोडा ऍड नाही करायचा. अगदी आयत्या वेळेला तुम्हाला ऍड करायचा आहे. आता ह्या इनोवर आपण थोडंसं पाणी टाकून हे ऍक्टिव्हेट करायचं असतं आपल्याला, तर त्यासाठी मी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे. आणि हे जे इनो आहे आपल्याला सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या छोटे छोटे टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे ह्यामध्ये थोडंसं पोहे ऍड करायचे आहेत किंवा जो इनो आहे तो कुठल्या वेळेला ऍड करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे असं एक आप्पे पात्र. तर इथं मी हे आप्पे पात्र जे बिडाचं आहे ते घेतलेलं नाही. जे आजकाल मार्केटमध्ये मिळतं ते घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे बिडाचं जर असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता. काहीच हरकत नाही. आता आपल्याला ह्या आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, जेणेकरून आप्पे खाली चिकटणार नाहीत. तेल आपल्याला लावून झालेलं आहे आप्पे पात्राला. आता ह्यामध्ये हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं चमच्यानं ऍड करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. जास्तही नाही भरायचं किंवा कमी सुद्धा नाही भरायचं. म्हणजे व्यवस्थित फुलायला सुद्धा ह्याला जागा लागणार आहे. तर एक चमचा चमचा आपण असं ह्यामध्ये हे पीठ भरायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता हे आप्पे पात्र आहे ना मंडळी, मी गॅसवर न ठेवता त्यामध्ये हे मिश्रण ऍड केलेलं आहे. त्याच्यामागे सुद्धा एक कारण आहे. कारण जर गॅसवर तुम्ही ठेवलं तर हे मध्ये लवकर करपण्याची किंवा लवकर गरम होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी मी हे आप्पे पात्र अजून गॅसवर ठेवलेलं नाही. तर हे मिश्रण आपलं व्यवस्थित आप्पे पात्रामध्ये भरून झालेलं आहे. आता हे मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता ह्यावरून मी थोडंसं तेल ऍड करत आहे. म्हणजे हे जे आप्पे आहेत ते वरून सुद्धा खुसखुशीत होतील. आता आपल्याला झाकण ठेवून हे आप्पे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत. हे वाफवायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटं सुद्धा त्याला लागत नाहीत. तुम्हाला आता दाखवते हे झाकण काढून. तर हे झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता हे आप्पे अगदी व्यवस्थित मस्त फुललेले आहेत. गॅसचा फ्लेम तुम्हाला अगदी लो टू मीडियम ठेवायचा आहे. जर तुम्ही फ्लेम ह्याचा फास्ट ठेवला किंवा जास्त हाय ठेवला तर हे आप्पे करपण्याची शक्यता असते. मध्ये जास्त करपले जातात. तर त्याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. तर हे जे आप्पे आहेत आपले खमंग खालच्या बाजूने भाजले गेलेले आहेत. आता दुसरी बाजू आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला हे आप्पे उलटे सुलटे करायचे आहेत. बाकी सगळी प्रोसेस तर आपल्याला सेमच करायची आहेत. पण ह्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरायचे आहेत ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. काही जण मिक्स डाळीचे सुद्धा हे आप्पे बनवतात. तर ह्यावेळेला मी अगदी पौष्टिक आपल्याला आप्पे तयार करायचे होते म्हणून हे मुगाची डाळ यामध्ये मी वापरली आहे. म्हणजे जेणेकरून मुलांना सुद्धा हे पौष्टिक आप्पे तुम्ही डब्यासाठी किंवा घरात खायला सुद्धा बनवू शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वेगवेगळ्या डाळींचे किंवा फक्त मुगाच्या डाळीचे असे आप्पे करून तुम्ही घरातल्या लोकांना मुलांसाठी बनवू शकता. हरभऱ्याच्या किंवा तुरीच्या डाळीपेक्षा मुगाची डाळ केव्हाही चांगली. मुगाच्या डाळीचे आप्पे, मुगाच्या डाळीचे डोसा, मुगाच्या डाळीची इडली सुद्धा बनवली जाते. तर तुम्ही बघू शकता हे आप्पे अगदी आपले खमंग भाजले गेलेले आहेत. तर वरून सुद्धा मी थोडंसं तेल लावत आहे जेणेकरून हे आप्पे खुसखुशीत आणि खमंग लागतील. तर ह्याचा कलर तुम्ही बघू शकता खूप छान आलेला आहे. हे आप्पे आता मी पलटलेले आहेत. आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून पुन्हा एकदा हे आप्पे आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत. आता हे आप्पे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे नेहमी, की आप्पे आपले मध्ये जास्त पटकन भाजले जातात. तर त्यासाठी गॅसचा फ्लेम तुम्ही अगदी कमी किंवा मध्यम ठेवू शकता. पण लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला. तर आता आपले हे आप्पे व्यवस्थित तयार झालेले आहेत आणि ह्याचा कलर खूप सुंदर आलेला आहे. आणि आता आपण ह्याची टेस्ट करणार आहोत, की हे आप्पे कसे लागतात ते. तर मंडळी आपले हे खमंग, खुसखुशीत आणि खूप पौष्टिक असे हे आप्पे तयार झालेले आहेत. दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. आता ह्यामध्ये तुम्ही भाज्या सुद्धा ऍड केल्या असते तर आणखीन सुंदर दिसायला लागले असते किंवा आणखीन खायला सुद्धा खूप छान लागलेले असते. तर आता आपण ह्याची टेस्ट बघूया. तर आता इथं मी टोमॅटो केचप घेतलेला आहे. खरं तर ह्याला कुठल्याही चटणीची, कुठल्याही केचपची सुद्धा गरज नाही. पण मी थोडंसं केचप टेस्टला घेतलेलं आहे. तर ह्याचा कलर तुम्ही बघू शकता, आकार सुद्धा बघू शकता. खूप सुंदर आलेला आहे. आता आपण याची टेस्ट करून बघूया. अजून छानपैकी जाळी सुद्धा पडलेली आहे आणि खूप फुललेले पण आहेत. डबल झालेले आहेत, टम्म फुगलेले आहेत. तर आता मी थोडंसं केचप इथं घेतलेलं आहे. खरं तर या आप्याबरोबर ना चटणीची गरज आहे, ना कुठल्या केचपची सुद्धा गरज आहे. पण मी थोडंसं केचप इथं टेस्टला घेतलेलं आहे. तर हे आप्पे खायला खूप सुंदर झालेले आहेत आणि खूप चविष्ट लागत आहेत. आणि खरं म्हणजे हे मुख्य म्हणजे खूप पौष्टिक आहेत हे आप्पे. तर अशा पद्धतीचे आप्पे तुम्ही ह्या वेळेला नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना टिफिनला द्या.
किंवा घरात सगळ्या खरं तर एक दोन आप्पे आपलं पोट भरणार नाही आणि याला खूप असे आप्पे खाल्ल्यानंतरच आपलं मन आणि पोट भरणार आहे. तर माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच आहे की आप्पे किती सुंदर झालेले आहेत किंवा किती पौष्टिक आणि किती चविष्ट झालेले आहेत. तर मंडळी तुम्ही ह्यावेळेला हे आप्पे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर आय होप ही रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.